स्वर्गीय श्याम पदाजी म्हात्रे यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन। काँग्रेस पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते कामगार नेते स्वर्गीय श्याम पदाजी म्हात्रे यांच्या 8व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच सुंदरकांड पाठ व पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना नेते रामदास शेवाळे, कामगार क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले। जय महाराष्ट्र। आपण बोललाच काँग्रेसचे नेते आणि खऱ्या अर्थानं त्यांची ह्या भागामध्ये आगरी समाजाचे एक नेतृत्व आणि कामगार नेते म्हणून श्याम म्हात्रे साहेबांची ओळख होती। आमचा राजकीय जीवन प्रवास माझा त्या अर्थाने कमी आहे, पण त्यांचा काय सहवास आमच्यासारख्या माणसाला कमी लागला। पण खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात काम करावं असं शिकण्याचं एक नेतृत्व म्हणजे श्याम म्हात्रे साहेब होते। आपल्या समाजासाठी असेल, भूमिपुत्रासाठी असेल, कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांचं अख्खं जीवन आणि कधीही कामगारांच्या न्याय हक्कासाठी कुठल्या प्रकारचे कॉम्प्रोमाइज, कामगारावरती अन्याय होईल अशी कुठली गोष्ट केलेली नाही। भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आम्ही पाहिले, सिडकोची आंदोलनं पाहिली। सिडकोच्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण पाहतो म्हणजे अनेक मान्यवर आंदोलन करतात, आपली स्वतःची पोळी भागवण्याचं काम करतात, पण असं कुठलंही काम माननीय श्याम म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वात कधी केलेलं नाही। हे सत्यता आहे। आज त्यांची 8वा मला वाटतं पुण्यस्मरण दिन आहे। सर्वप्रथम माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि असं करत असताना त्यांच्या कन्या यांना मला वाटतं ह्या भागातील जिल्हा म्हणजे पहिली एक घटना अशी आहे की खऱ्या अर्थानं श्याम म्हात्रे साहेबांच्या विचाराला आणि त्यांच्या कामाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आणि त्यांच्या कन्या यांना जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मला वाटतं या माध्यमातून मिळाली आहे। अशी पहिली घटना आहे की महिला म्हणून एक तरुणी म्हणून त्या भागातलं काम करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतात। मी त्यांनाही शुभेच्छा देतो की त्यांच्याकडनं जी वडिलांची शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे त्यांचं काम सदैव चालत राहावं आई जगदंबेला प्रार्थना करतो आणि आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।